भारतीय जनता पक्षामध्ये किंवा कुठल्याही पक्षामध्ये कोणी प्रवेश केला की त्यांचा फायदाच होतो, नुकसान थोडी होते का? आता ताई आल्या, डॉक्टर आले, यांच्यामुळे फायदाच झालेला आहे. मीही राष्ट्रवादीमधून प्रवेश केला, भाजपाचा फायदाच झाला, पक्षाचा फायदा होतो. नांदेड सगळीकडेच, नांदेडमध्येही फायदा होणारच. राज्यभरातून जवळपास 12 लोकांच्या उमेदवारी रद्द होते. 12 लोकांच्या उमेदवारी रद्द होतील, दुसऱ्यांना संधी दिली. हे कोणालाच माहीत नाही, नुसत्या बातम्या चालल्या जातात. याचं कोणीही याच्या बाबतीत अधिकारवाणीने बोलू शकत नाही. राज्याची कोर टीम ह्यांनी अमित भाई शाह, JP नड्डाजी यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यानंतर केंद्राची जी इलेक्शन कमिटी आहे त्या इलेक्शन कमिटीमध्ये चर्चा होऊन निर्णय करण्याची भारतीय जनता पक्षामध्ये पद्धत आहे. त्याच्यामुळे काय, कोण येतो कोण जातो हे मुळीच अधिकारवाणीने सांगू शकत नाही. कोणाला मिळणार म्हणजे उमेदवार एकच आहे, नरेंद्र मोदी. 543 जागांवर नरेंद्र दामोदरदास मोदी हे उमेदवार आहेत. हे उमेदवार ठरवायला मी आलो नाही, उमेदवार ठरवण्याचा अधिकार मला नाही. तो अधिकार आहे आमच्या केंद्रीय इलेक्शन कमिटीला. त्या इलेक्शन कमिटीचे प्रमुख प्रधानमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली तिकडे जेव्हा चर्चा होईल, ज्या वेळेला पत्रकार परिषद दिल्लीतनं होईल, तेव्हा आपल्याला उमेदवार कोण कुठे येणार याची माहिती होईल. आपला दौरा पूर्वनियोजित दौरा आहे. अशोक चव्हाण अलीकडेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन भाजपमध्ये दाखल झाले. अशोक चव्हाण आणि त्यांच्या टीमला याच्या संदर्भातली कुठली कल्पना होती आज कोणीच दिसत नाही. मला त्या बाबतीतली काही माहिती नाही. अध्यक्ष त्यांनी कोणाला सांगितलं कोणाला नाही हे काय मला माहिती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.